शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने दाखवलेली सतर्कता व शिताफीमुळे व नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे सोन्याच्या चोरीचा गुन्हा उकळण्यात आला आहे। प्रवासी महिलेच्या गडबडीचा फायदा घेत तिच्या हातातील सोन्याची बांगडी हिसकावून पळालेल्या चोरट्याला संशयावरून काही नागरिकांनी अडवले होते, मात्र पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले। या कारवाईत 70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। घटनास्थळ शिरपूर बस स्थानक परिसरातील आहे। फिर्यादी महिला व तिची नात बसची प्रतीक्षा करीत असताना आरोपीने गर्दीचा फायदा घेत सोन्याची बांगडी लंपास केली। याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी बसस्थानक परिसरात दाखल होऊन आरोपीस पकडले। शुभम दशरथ सूर्यवंशी वय 27 राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे यास अटक करण्यात आली। आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वीच पुणे मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी चोरी दरोडा लुटमारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी सोन्याची बांगडी पंचासमक्ष जप्त करून आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या आदेशानुसार डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, भटू साळुंखे, मनोज दाभाडे, सचिन वाघ, सागर ठाकूर आदींचा समावेश आहे। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय दवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली।